नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये नातेसंबंधावर काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत। तर बघा, याच्या अगोदर मला एक कमेंट आली होती की मॅडम नातेसंबंधावर काही क्वेश्चन्स घ्या म्हणून। पण बघा, थोडा लेट झाला मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी। नक्कीच तुमच्या कमेंट मी नक्कीच माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। बघा, मला भरपूर सारा कमेंट येतात की मॅडम हा व्हिडिओ घ्या, तो व्हिडिओ घ्या। नक्कीच तुमच्या ज्या काही कमेंट आहेत आणि ते जे व्हिडिओ आहे ते नक्कीच मी घेण्याचा प्रयत्न करेन करण्यासाठी। पण नक्कीच तुमच्या ज्या काही कमेंट आहेत ते व्हिडिओ मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर बघा, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही तुमच्या शंका आहेत त्या नक्कीच दूर होतील। तर बघा, आता नातेसंबंध हे आपल्या जीवनावर आधारित काही क्वेश्चन्स असतात। बघा, म्हणजे आपले वडील, आपली आई, त्यांचे आई वडील, आपले भाऊ बहीण, हे सगळं आपल्याला माहितीच आहे। पण प्रश्न असे असतात की आपण कन्फ्यूज होऊन जातो, त्यामुळे आपल्याला पटकन समजत नाही। तर बघा, आता आपण काय करायचं की आता एखादा क्वेश्चन आलेला आहे तर आपण काय करायचं, तिथे स्वतः आपण आहोत आणि हे सगळे आपली नाती आहेत असं आपण तिथे समजून घेऊन आपण ते क्वेश्चन्स लिहायचे आहेत, त्याची उत्तर लिहायचे आहेत। पण बघा, तुम्हाला एक डायग्राम पण सांगणार आहे मी आणि तो जो डायग्राम तुम्ही बघितला तर तुम्ही तुमचे एकदम ज्या काही अडचणी असतील तुमच्या एकदम क्लिअर होऊन जातील। आता बघा, इथं तुम्ही स्वतः आहात, इथं तुम्ही स्वतः आहात, इथं मी असं लिहिते मी, तुम्ही स्वतः इथे आहात। मग आता तुमचे आई आणि वडील हे तुमच्यापेक्षा लहान आहेत की मोठे? नक्कीच मोठे आहेत। मग त्यांची जागा आपल्यापेक्षा वर पाहिजे ना, त्यांची जागा आपल्यापेक्षा वर पाहिजे, आपण खाली पाहिजे। आपण त्यासाठी हा बाण घेऊया। इथं आपले वडील आहेत, समजा वडील आहेत, नक्कीच ते आपल्यापेक्षा मोठे असतात, त्यामुळे ते आपल्यापेक्षा वर असतात। आता आपली आई असेल, ती आई आपल्या वडिलांच्या बरोबर असते, आई आपल्या वडिलांच्या बरोबर असते, इथे म्हणून मी बरोबर चिन्ह केलेलं आहे। आता आपल्या वडिलांचे आई वडील म्हणजे आपले आजी आजोबा, नक्कीच ते आपल्या वडिलांच्या वर असतील, आपल्या वडिलांच्या वर असतील। इथं लिहा आजोबा किंवा इथं आजी आणि आजोबा हे सोबतच असणार। जसे आपले आई वडील सोबत तसेच आपल्या वडिलांचे पण आई वडील सोबतच। त्यानंतर आईचे सुद्धा असतात, आई आणि वडील त्यांना सुद्धा आपण आजी आजोबाच म्हणतो। म्हणजेच हा बाण इकडे असेल, आई आपली खाली असेल आणि आईचे आई वडील म्हणजेच आपले ते सुद्धा आजी आजोबाच असतात, ते सुद्धा आजी आजोबाच असतात। बघा, म्हणजे आता हे आजी आजोबा हे आहेत, त्यामुळे यांना आपण चिन्ह समानतेचं दाखवलेलं आहे। आता बघा, जर तुमचे भाऊ बहीण असतील तर ते तुमच्या बरोबर घ्यायचे। जरी तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा मोठा असेल किंवा बहीण मोठी असेल तरीही ती तुमच्या बरोबरीनच घ्यायची आहे, कारण ती आपल्या पिढीतली असते। त्यामुळे इथं आपली भाऊ असू दे किंवा आपली बहीण असू दे, ती आपल्या बरोबरच आपण घ्यायची आहे। त्यानंतर बघा आपले काका काकी किंवा आपली आत्या, आता बघा, वडिलांच्या समानच आपले काका असतात, म्हणजे आपल्या चुलता वडिलांच्या समानच असतात, त्यामुळे इथं वडिलांच्या शेजारीच आपण आपले काका घेतले पाहिजेत, कारण काका हे आपल्या वडिलांच्या समान असतात। त्याचप्रमाणे इकडं काकी सुद्धा, काका आणि काकी जसे आपले आई वडील एकाच लाईन मध्ये, तसेच काका आणि काकी सुद्धा एकाच लाईन मध्ये। त्यानंतर आपली आत्या वगैरे असेल, आपली आत्या असेल तर ती सुद्धा याच लाईन मध्ये येणार, आपल्या वडिलांच्या लाईन मध्ये इकडं येणार। जर तुमचा मामा असेल म्हणजेच आपल्या आईचा भाऊ, जसं आपला भाऊ आपल्या बरोबरीनं असतो तसंच आईचा भाऊ सुद्धा आईच्या बरोबरच असेल, म्हणजेच इथं मामा घ्या, म्हणजेच आपला मामा, आईचा भाऊ तो आपला मामा। बघा, एकदम सोपं आहे मित्रांनो। इथं आपण स्वतः असतो, आपले वडील आपल्यापेक्षा वर असतात, आपली आई वडिलांच्या बरोबर असते, आपला मामा सुद्धा आपल्या आईच्या बरोबर असतो, त्याचप्रमाणे आपले काका आपल्या वडिलांच्या बरोबर, काकी सुद्धा त्या काकांच्या बरोबर आणि आत्या सुद्धा, हे सगळे एका लाईन मध्ये आहेत। फक्त हा डायग्राम लक्षात ठेवा, हा डायग्राम जर तुम्ही लक्षात ठेवलात तर यावर सगळी एक्झाम्पल डिपेंड आहेत। बघा, नंतर वर काय आहे, मग आपले आजी आजोबा, इकडे आईचे सुद्धा
आई वडील म्हणजेच आपले आजी आजोबा. बघा हा डायग्राम लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही खाली असता तेव्हा हा बाण खाली असतो, आपले आई वडील वर आहे त्यामुळे हा बाण असा वर केलेला आहे. जेव्हा समान दाखवायचे आपल्याला तेव्हा हे समानतेचं चिन्ह आपण इथं घेतलेलं आहे. हे समानतेचं आपण चिन्ह घेतलेलं आहे. जेव्हा जेव्हा जेंट्स असतात त्यांना आपण प्लस चिन्ह द्यायचं आहे. जेंट्स असतात त्यांना प्लस चिन्ह द्यायचं आहे. इथं आपल्या भावाला पण प्लस. आणि जेव्हा म्हणजे मी काय सांगितलं, जेव्हा जेंट्स असतात तेव्हा प्लस चिन्ह आणि जेव्हा लेडीज असते तेव्हा इथे मायनस चिन्ह. आपल्या आईला सुद्धा मायनस, मामाला प्लस, आजीला मायनस, आजोबांना प्लस, आजीला मायनस, आजोबांना प्लस. ही चिन्ह आपण द्यायची आहेत. काकांना प्लस, काकीला मायनस, आत्याला मायनस. अशा प्रकारे. आता इथं काय आपण सांगितलेलं नाहीये लेडीज आहे का जेंट्स आहे, त्यामुळे फक्त इथं आपण आहे असं घेतलंय. तर आपल्या क्वेश्चन मध्ये जर दिलं असेल एखाद्या मुलग्याचं किंवा मुलीचं नाव दिलं असेल तर ते तुम्ही प्लस मायनस चिन्ह घेऊ शकता. जर दिलं नसेल तुम्ही आहे असं तो क्वेश्चन तिथे तुम्ही लिहू शकता. म्हणजेच बघा तुम्ही हा डायग्राम फक्त लक्षात ठेवा, यावर डिपेंड सगळे एक्झाम्पल्स आहेत. तर आपण एक्झाम्पल कडे वळूया, जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल की यावरची एक्झाम्पल कशी लिहायची असतात. बघा आता आपला क्वेश्चन काय आहे. बी चा भाऊ ए आहे, सी ची मुलगी बी आहे, ए चे वडील डी आहेत, तर सी चे डी शी नाते काय. बघा मित्रांनो असे आपल्याला क्वेश्चन येतात की खूप आपण याने कन्फ्युज होऊन जातो, पण काहीही आपल्याला कन्फ्युज व्हायचं नाही. आणि मी तुम्हाला जो डायग्राम सांगितलाय तो तुम्ही डायग्राम अगोदर तयार करून घ्यायचा आणि मग तुम्हाला एका सेकंदामध्ये तुम्ही त्याचं आन्सर काढू शकाल. आता आपला क्वेश्चन काय आहे. बी चा भाऊ ए आहे, बी चा भाऊ ए आहे. बघा हा बी आहे, बी चा भाऊ कोण आहे. मग तुम्हाला काय सांगितलं मी, भाऊ बहीण असतील तर समान चिन्ह दाखवायचं आहे. बी चा भाऊ ए आहे. आता इथं आपल्याला हे जेंट्स आहे का लेडीज आहे आणि हे पण जेंट्स आहे का लेडीज आहे, इथं आपल्याला नाव वगैरे काय सांगितलेलं नाहीये. इथं आपण काही चिन्ह द्यायचं नाही. आता बघा हे एक काम झालं आपलं. सी ची मुलगी बी आहे, सी ची मुलगी कोण आहे, बी आहे. म्हणजेच आता या बी ही मुलगी आहे. ओके, बी ही कोण आहे, मुलगी आहे. मग इथं चिन्ह मायनस येईल. आणि याची आईची आई कोण आहे, सी आहे. आई कोण आहे, मग आई कुठे असणार, बरोबर आहे नक्कीच वर असणार. आई कुठे असणार, वर असणार, सी. बघा बी चा भाऊ ए आहे, बी चा हा भाऊ आहे आणि सी ची मुलगी बी आहे. या सी ची मुलगी आहे ही बी. बघा डायग्राम कसा केला आपण तयार. त्यानंतर बघा ए चे वडील डी आहेत. आता या ए चे वडील कोण आहेत, डी आहेत. मग ते वडील कुठे असणार, वडील म्हणलं वरती असणार. ए चे वडील डी आहेत. बघा मग या ए च हा ए कोण आहे, भाऊ आहे. ए कोण आहे, भाऊ. याला आपण प्लस चिन्ह देऊया. ही आहे आई, याला मायनस चिन्ह, वडील आहेत प्लस चिन्ह. बघा म्हणजे हे दोघे भाऊ बहीण आहेत. म्हणजे सी बी ची आई आहे आणि डी ए चे वडील आहेत. मग आता समजा आपण सांगू शकतो हे दोघे कोण असतील, हे दोघे कोण असतील, नक्कीच नवरा बायको असतील आणि या दोघांची ही मुलं आहेत. मग प्रश्न काय आपल्याला, तर सी चे डी शी नाते काय, या सी चे डी शी नाते काय. बघा एका सेकंदामध्ये आपण सांगू शकतो डायग्राम तयार केल्यानंतर. या सी च डी शी काय नातं असेल, बरोबर आहे ही कोण असणार आहे, सी डी ची पत्नी असणार आहे. उत्तर येणार आहे पत्नी. आणि बघा तुम्हाला प्रश्न असा सुद्धा विचारला जाईल की डी चे सी ची नाते काय. या डी चे सी शी नाते काय, जेव्हा डी च विचारतील तेव्हा तुम्ही तिथं पती असं लिहायचं. आता आपल्याला सी च विचारलंय त्यामुळे आपण पत्नी असं लिहायचं. बघा एका सेकंदामध्ये आपण याचे आन्सर काढलेलं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचे भरपूर काही क्वेश्चन्स वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला येत असतात आणि नक्कीच यावर क्वेश्चन येत असतात. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही असं लिहायचं, डायग्राम तयार करायचा पहिल्यांदा आणि मग याचे आन्सर तुम्ही असं काढू शकता. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आपला क्वेश्चन काय आहे, खूप मोठा क्वेश्चन आहे बघा, पण तरीही काही घाबरून जायचं काम नाही आपल्याला. ए हा बी चा मुलगा आहे, सी ही बी ची पत्नी आहे, डी सी चा मुलगा आहे, डी हा ई शी विवाहित आहे, तर ई एफ ची आई आहे, तर ए चे ई शी नाते काय. बघा बाप रे, बघून काय वाटतं काय असेल याचं उत्तर, किती आपण कन्फ्यूज होऊन जातो. पण बघा आता आपण काय करूया, पहिल्यांदा सगळं लिहून घेऊ डायग्राम प्रमाणे
आणि मग आपण याचा आन्सर काढूया. ए हा बी चा मुलगा आहे. आता हा ए कोण आहे? या बी चा मुलगा आहे. म्हणजेच बी हे काय आहेत? ए चे वडील आहेत. ओके, वडील आहेत. ए हा बी चा मुलगा आहे. तर काय सांगितलं? सी ही बी ची पत्नी आहे. आता पत्नी म्हणलं कुठे असणार? बरोबर असणार. सी कोण आहे? या बी ची पत्नी आहे. मायनस चिन्ह येणार. बघा, डायग्राम तयार करायचा आपल्याला, त्यामुळे आपण इथं पटकन याचा आन्सर काढू शकतो. बघा, ए हा बी चा मुलगा आहे. हा जो ए आहे तो बी चा मुलगा आहे. सी बी ची पत्नी आहे. डी सी चा मुलगा आहे. हा जो आता डी बघा, आता डी सी चा मुलगा आहे. मुलगा म्हटल्यावर मग कुठे येणार? इथं खाली येणार. बघा, डी हा सी चा मुलगा आहे. म्हणजेच बी आणि सी हे दोघे नवरा बायको आहेत आणि या दोघांचीच ही मुलं आहेत. या दोघांची ही मुलं आहेत. आता बघा, इथं पण चिन्ह कोणतं येणार? बरोबर चिन्हाखाली हे दोघे कोण आहेत? भाऊ भाऊ आहेत. हे दोघे कोण आहेत? भाऊ भाऊ आहेत. कारण मुलगा सांगितलं, इथं प्लस चिन्ह, इथं प्लस चिन्ह. आता बघा, डी हा ई शी विवाहित आहे. हा जो डी आहे तो ई शी विवाहित आहे. आता विवाहित म्हटलं इथं कोण येणार? स्त्रीच असणार ना. ई म्हणजे इथं मायनस चिन्ह येणार. डी हा ई शी विवाहित आहे. बायको म्हटल्यानंतर समान चिन्ह येणार आहे. नवरा बायकोचं इथं समान चिन्ह येणार आहे. आता बघा, ई एफ ची आई आहे. ही जी ई आहे ती कोण आहे? या एफ ची आई आहे. मग एफ खाली येणार. या एफ ची आई कोण आहे? ई आहे. तर ए चे ई शी नाते काय? या ए चे या ई शी काय नाते आहे असं विचारलेलं आहे. बघा, बी आणि सी दोघे नवरा बायको आहेत. या दोघांची ही दोन मुले आहेत. या डी ची ही बायको आहे. मग या ई च या ए शी काय नातं असेल? किंवा या ए च काय प्रश्न? ए चे ई शी काय नातं आहे? दोघे भाऊ भाऊ आहेत. दोघे भाऊ भाऊ आहेत. बघा, जर तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहात असं समजा. बघा, आपल्या आपल्या नात्याचे असं कंपॅरिझन करून बघा, म्हणजे तुम्हाला पटकन आन्सर कळेल.